आता आपण जमलोय ते डॉक्टर गिरीश बापट आणि सौ पूजा बापट यांची व्यावसायिक यशोगाथा ऐकायला. मी डॉक्टर प्रियदर्शनी बापट कडूस. मी प्रयत्न करणार आहे की खुलवून यांनी यांची जी जीवनगाथा आहे ही आपल्या समोर मांडावी. सकाळी त्यांनी अगदी थोड्याशा वेळात 10-15 मिनिटांमध्ये जेवढं त्यांना सांगता आलं तेवढं सांगितलं. पण असं होतं की ही जीवनगाथा ऐकणं हे खूप रोचक आणि रंजक असतं, कारण त्याच्या मागे अनेक वर्षांची मेहनत असते. आपल्याला बऱ्याच वेळा यशोगाथा म्हटलं की असं वाटतं की शून्यातनं विश्व निर्माण केलं, पण त्या शून्याच्या मागे जोपर्यंत कर्तृत्व लागत नाही तोपर्यंत त्या शून्याची किंमत वाढत नाही. तर मला असं वाटतं की आपण मुलाखतीला सुरुवात करूया आणि त्यांच्याकडनं त्यांची ही जी काही जीवनगाथा आहे, जीवन प्रवास आहे आणि जी यशस्वी जीवनगाथा आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर डॉक्टर गिरीशजी यांचा परिचय आपल्याला झालेलाच आहे, पण पूजा मॅडमचा फक्त थोडासा परिचय करून देते की त्यांनी M.Com मॅनेजमेंटमधनं केलंय आणि अर्थात त्या अर्धांगिनी आहेत, पशुवैद्यक सर आहेत, त्याच्यामुळे वेटरनरी कंपाऊंडर हा सुद्धा कोर्स त्यांचा झालेला आहे. आणि आपण डायरेक्टली मला असं वाटतं की प्रश्नांकडे वळूया की जेणेकरून त्यांची जी जीवनगाथा आहे ती आपल्याला अतिशय छान आणि शांतपणे ऐकता येईल. आणि म्हणजे खरंच की एवढं मोठं आज हे विश्व उभं करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. तर आपण डायरेक्टली आता प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न मी गिरीश सरांना विचारते की असं आहे की 30-35 वर्षापूर्वी स्पेशली पाळीव प्राणी, पेट ॲनिमल्स किंवा हे छोटे डॉगू असतील, काय कॅट्स असतील, ह्याचं इतकं प्रस्थ नव्हतं. किंवा आता जेवढं आपण प्रत्येक ऑलमोस्ट बऱ्याच घरांमध्ये हल्ली कुत्रे किंवा मांजरी हे पाळीव प्राणी म्हणून अतिशय लाडाने अगदी बाळांसारखे आपण वाढवतो. तर 30-35 वर्षापूर्वी काही ही परिस्थिती नव्हती आमच्या लहानपणी. मग एखादी मांजर आली तिला दूध देण्यापुरताच आपला संबंध असायचा, बरोबर ना? आणि अशा काळात सुद्धा तुम्ही वेटरनरीकडे वळलात. तर हे कसं काय तुम्ही ठरवलं की मला वेटरनरीला जायचंय? म्हणजे दुसरे ब्रांचेस न निवडता तुम्ही वेटरनरी ही ब्रांच का निवडली? चांगला प्रश्न आहे तुमचा. खरं म्हणजे जनरली म्हणजे असतो मनुष्य कोणीही तो सांड 10वी 12वी असं टप्प्यानंतर इंजिनियर, डॉक्टर म्हणा किंवा काही केमिकल इंजिनियर म्हणा, BSc MSc असं होण्याचा कल असतो. पण माझा पर्टिक्युलरली वेटरनरी जाण्याचा कल म्हणजे एकतर 12वीचे पर्सेंटेज जसे पाहिजे तसे मेडिकलला नव्हते. हा खरा म्हणजे मुख्य विषय. कारण 12वीला आपल्याला माहिती आहे की साधारणतः 90-95% शिवाय 12वीला ह्युमन डॉक्टर्स होण्यासाठी ॲडमिशन नसते. आणि मग ह्युमन डॉक्टर होता येत नाही म्हणून आपण एक पशुवैद्यक व्हावं का असं बऱ्याच लोकांनी विचारलं. आणि मुख्यतः मला कुत्र्या मांजरांची खूप आवड होती, हायकिंग ट्रेकिंगची आवड होती. आणि या आवडीनुसार मी पशुवैद्यक हा विचार केला की पशुवैद्यक होण्याचा. आणि तेव्हा हे माहीत नव्हतं की पशुवैद्यकानंतर आपण एवढं काय करू शकू. कारण गिरगावात आम्ही राहत असताना की तिथे म्हणजे खूप म्हणजे आणि काय म्हणायचं खूप म्हणजे छोटं कुटुंब आमचं होतं, पण आणि गरीबच कुटुंब असं आमचं होतं की आम्ही एका खोलीमध्ये सर्व भावंड राहायचो. आणि वेटनरीला एवढी फी नव्हती आणि त्याच्यामुळे वेटनरी हा व्यवसाय निवडला होता. अगदी छान. पण हा व्यवसाय निवडून सुद्धा म्हणजे वेटनरी हा कोर्स निवडून सुद्धा सरकारी किंवा कुठली नोकरी न करता तुम्ही स्वतंत्र व्यवसाय करण्याचा जो निर्णय घेतला आणि आज एवढं तुमचं मोठं हॉस्पिटल ठाण्यामध्ये उभं आहे, तर हा प्रवास कसा झाला आणि हा निर्णय कसा घेतला? हा पण एक सुंदर प्रश्न आहे खरं म्हणजे. कारण आपण जे सगळे जमलेलो आहोत त्यावेळी आपलं एक म्हणजे मनोदय असा होता किंवा बापट कुलसंघाचा एक मनोदय असा आहे आपला आत्ता सुद्धा की जो तरुण वर्ग जो आलेला आहे पुढे तो व्यवसायभिमुख कसा होईल या विचाराने आपण सगळे प्रेरित होऊन हा एक टॉपिक मला वाटतं मांडलेला आहे. आणि त्या प्रेरितनं होऊनच या विषयाच्या अनुषंगाने मी माझं उत्तर देऊ शकतो की ज्यावेळी मी पशुवैद्यक व्हायचं ठरवलं त्या पशुवैद्यक होत असताना की म्हणजे आम्ही गिरगावात असल्यामुळे पेडर रोड किंवा हे बाजूचे सगळे उच्च प्रतीचे परिसर होते. आणि पेडर रोड किंवा आपला मलबारी या भागामध्ये बरेच मोठमोठे म्हणजे काय धनवंत लोक आपापले कुत्रे घेऊन फिरायला जायचे आणि त्या कुत्र्यांचा डॉक्टर होता येईल का असा विचार एक मनात होता. आणि तसा कुत्र्यांचा डॉक्टर झाल्यानंतर हे मात्र मी निश्चित केलं ते की डॉक्टर होतानाच निश्चित केलं ते की सरकारी नोकरी करायची नाही. हा माझा म्हणजे जो एक प्रेरणादायी विषय होता तो हा पहिल्यापासून असा होता. किंवा हे जे विश्व उभं राहिलं आहे हे असं म्हणून नका, काही जे काही उभं केलेलं आहे हे आमच्या सर्व एकत्र कुटुंबामुळे एकतर आहे आणि मी मुख्यतः सरकारी नोकरीत न गेल्यामुळे आहे. कारण त्या काळामध्ये मला सरकारी नोकरी सहज मिळत होती आणि मला माझ्या वर्गातील जे काही 70-80 मुलं होती सगळ्यांना मला स्वतःला अलिबागची LDO पोस्ट की ज्याच्यामध्ये क्लास 2 ऑफिसरची वेटनरी डॉक्टरना पोस्ट असते
जवळजवळ आताच्या घटकेला 1-1.5 लाखाचा पगार किंवा 1 लाखाचं मला काय पेन्शन पडलं असतं. पण हे सर्व नाकारून मी त्यावेळी गव्हर्नमेंटची नोकरी न करता पूर्णतः व्यवसायभिमुख होऊन आणि वेटनरी आपण डॉक्टर व्हायचं आणि पशुवैद्यक दवाखाना काढायचा आणि आपण आपली स्वतःची प्रॅक्टिस करायची आणि आपली स्वतःची काहीतरी म्हणजे मोठं तयार करून या पाळीपुत्रांना जेणेकरून त्यावेळी पाळीपुत्रांना एवढं महत्त्व नव्हतं तेवढं, पण मला ते वाटत होतं की ह्याला पुढे जास्ती डिमांड आहे. आणि त्याप्रमाणे मी म्हणजे डॉक्टर झाल्यानंतर काही थोडासा एक 5-6 महिने म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली ती की त्यावेळी इंटरनॅशनल कंपनीमध्ये मला ऑफर आली होती. त्यामुळे मला बरेच प्रांत बघायला मिळाले, काही इंटरनॅशनल ऑफर्स मला आले, त्या बाहेर जावी लागलं. त्या 6 महिन्या काळात मला जेवढं काही शिकता येईल की लोकांबरोबर कसं बोलायचं, कसं वागावं या संदर्भात थोडीशी माहिती मिळून आणि मी माझा स्वतंत्र व्यवसाय त्यामुळे सुरू करायचं निश्चित केलं. आणि ते सुरू करतानाच एक छोटासा पहिलं क्लिनिक काढून आज आमची जवळजवळ 14-15 पेट शॉप्स आहेत. आमचं ठाण्याला मोठं म्हणजे मोठं हॉस्पिटल आहे, जवळजवळ 5 मजली हॉस्पिटल आहे. अशी ही प्रगती साधारणतः एक 15 वर्षाच्या काळामध्ये झाली. आणि त्या काळामध्ये विविध स्वातंत्र्य होत जाताना जी काय गोष्टी घडलेल्या आहेत. बरं, नाही म्हणजे काळाच्या पुढचा विचार होता तुमचा की पुढे जाऊन पेट ॲनिमल्सला खूप महत्त्व येईल सगळ्या घरांमध्ये. आणि छान, मस्त. मॅडम, तुमच्यासाठी एक खास जरा नाजूक प्रश्न असा की लग्नाच्या वेळेला युज्युअली असं असतं की एक शिक्षण किंवा या सगळ्याला खूप एक महत्त्व असतं किंवा कुठल्या व्यवसायातला नवरा आपला असावा असं पण काही ठरलेलं असतं किंवा प्रत्येकाची स्वप्न असतात. मी जसं आधी म्हटलं, सरांना जसा प्रश्न विचारला की तेव्हा 30-35 वर्षापूर्वी की वेटरनरी हा तसा दुर्लक्षित भाग होता, तरी सुद्धा तुम्ही वेटरनरी डॉक्टरचं स्थळ आल्यावरती हो कशा काय म्हणालात? हा मोठा प्रश्न, अगदी ट्रिकी म्हणजे आहे. आणि आपल्या काळात म्हणजे आमच्या काळात तरी जेव्हा 20-21व्या वर्षी लग्न ठरायची तेव्हा फारसा आई वडील चॉईस द्यायचे नाहीत. हां, म्हणजे आपण स्थळ आलंय, मुलगा चांगला आहे, म्हणजे त्यांना पारख जास्त होती. मी तर म्हणेन म्हणजे आपल्या आईवडिलांना पारख जास्त असते आणि आपण आईवडिलांना फॉलो केल्यानंतर आपल्याला चांगलंच मिळतं. ते माझ्याकडनं म्हणजे मला अनुभवता आलं. आणि आमचे सद्गुरू जे आहेत क्षीरसागर महाराज, आणि त्यांनी आणि आम्ही बेळगावच्या कलावती आईंचे सगळं माझ्या माहेरी होतं, त्यामुळे पहिल्यापासून धार्मिक अधिष्ठान घरामध्ये होतं लहानपणापासून. आणि सद्गुरूंनी आमच्या पत्रिका बघून लग्न ताबडतोब तुम्हीच एकमेकांशी लग्न करा असं सांगितलं आणि त्यामुळे आम्ही पुढे गेलो. किती अनुरूप जोडी आहे, आता दिसतच आहे आपल्याला. हे सगळं जे काही विश्व उभं राहिलंय ते तुमचे म्हणजे खरंच पत्रिका बघावी का नाही हा पुढचा प्रश्न, पण सद्गुरूंचे आशीर्वाद तुम्हाला नक्की आहेत की त्याच्यामुळे हे एवढं मोठं आज उभं राहिलंय आणि आम्ही आज त्याचा आनंद घेतोय. सर, तुम्हाला असा म्हणजे दोघांनाही आहे हा पुन्हा एक थोडा नाजूक प्रश्न आहे की हनीमून हा जरा एक आयुष्यातला कलाटणी देण्याचा एक विषय असतो किंवा हे असतं, पण तुम्ही जसं एक जनरल हनीमून हा जो काही एक कन्सेप्ट आहे आपल्याकडे, त्याच्याऐवजी तुम्ही यात्रेला गेला होता असं ऐकलं मी. तर त्याच्या मागची गोष्ट काय आहे, त्याच्या मागे प्रतिक्रिया काय होती? त्याच्या मागे असंच होतं की आता त्यांनी सकाळी सांगितलं कसं झालं, पण मी तर पूर्ण अनभिज्ञ होते. पनवेल आमचं एक खेडेगाव होतं त्यावेळेला. आता पनवेल खूप सुधारलंय, खूप मोठं झालंय, शहर आहे. परंतु मी वाड्यामध्ये वाढलेली आणि असं पनवेलमध्ये वाढलेली मुलगी आणि मुंबईत लग्न करून आम्ही जेव्हा यांनी सांगितलं म्हणजे तेव्हा विचारण्याचंही नव्हतं. म्हणजे हल्ली कसं आहे, मुलं एकमेक मिळून ठरवतात आपण हनीमूनला कुठे जायचं, पॅकेजेस बघतात, 10 पॅकेजेस बघतात, मग सिलेक्ट करतात. तसं तर मला काहीच माहित नव्हतं की आपण कुठे जायचंय. यांनी सांगितलं आपण चारधामला जातोय. हो चला, चारधामला जातोय. आणि मग त्यावेळेला माझ्या आईला असं वाटलं की अरे बापरे, पनवेलच्या बाहेर सुद्धा ही मुलगी गेलेली नाही आणि हिला कुठल्या कुठे आज जावई माझा घेऊन गेलाय. त्यामुळे त्यांना ती थोडी काळजी वाटली. परंतु आम्ही खरोखरच चारधाम यात्रा ही अगदी धार्मिकतेने अनुभवली आणि आज तागायत ते अनुभवतोय आम्ही. आणि मगाशी सरांनी केदारनाथचा ते तर अनुभवतो तर आमच्या जीवनाला कलाटणी देणाराच तो शंकराचं दर्शन होतं की जे परत परत मिळत नाही फारसं कोणाला. आणि सर, तुमचं म्हणजे तुम्ही का ठरवली ही चारधाम यात्रा? म्हणजे त्यांनी त्यांचं सांगितलं उत्तर की काही माहित नव्हतं आणि तुम्ही सांगितलं आणि फॉलो केलं, पण तुम्ही का चारधाम यात्राच का निवडली? चारधाम यात्रा मुख्य निवडण्याचं कारण म्हणजे मी सद्गुरूंच्या सेवेत होतो आणि सेवेत असताना एक आपल्याला वाटत असतं आणि हायकिंग ट्रेकिंगची आवड होती. आणि चारधाम यात्रेच्या गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या ह्याचं वर्णन जितकं करावं तितकं कमी आहे आणि ते वर्णन प्रत्येकी वाचलेलं होतं. ते म्हणजे हायकिंग ट्रेकिंगच्या हिशोबाने ते करण्याची तेव्हापासून उर्मी म्हणतो आपण तशी होती. पण ही उर्मी आपण दोघांनी करावी, म्हणजे आपण लग्नानंतर करावी
अशी मनापासून पहिल्यापासूनच गोष्ट होती. म्हणजे एक 7-8 वर्ष ठरवून ही चारधाम म्हणजे लग्न आणि त्यानंतर लगेच चारधाम यात्रा आणि सद्गुरूंनी दिलेली परवानगी ह्याचा त्रिवेणी संगमातनं ही आमची चारधाम यात्रा घडली. आणि ती चारधाम यात्रा घडण्यामागे सुद्धा सद्गुरूंचे आशीर्वाद होते. आणि त्याबरोबर तुझा पशुवैद्यक हा व्यवसाय मुख्य आहे, पण ही यात्रा करण्याला हरकत नाही. आणि ती यात्रा करण्याला हरकत नाही म्हणून आम्ही चारधाम यात्रा केली. आणि चारधाम यात्रा केल्यानंतर त्याची अनुभूती म्हणजे आज आम्ही रामकृष्ण ट्रॅव्हल्सची आज एक म्हणजे लिमिटेड कंपनी जरी झाली नसली तरी आज आम्ही जवळजवळ 1500 ते 2000 पर्यटकांना दरवर्षी घेऊन जातो विविध स्थळी आणि खूप आनंदाने पर्यटक येतात. आणि त्याचाच अनुभूती म्हणजे ही चारधाम यात्रा घडणं, पुढे नर्मदा परिक्रमा घडणं आणि ही सर्व सद्गुरूंची किंवा देवाचीच ठिकाणं आहेत. आणि त्याची आवड असल्यामुळे त्यात आम्ही रमलो गेलो आणि आम्ही दोघंही त्याच्यामध्ये रममाण होऊन या यात्रा काढत गेलो. आणि त्याचं मुख्य उदाहरण म्हणजे किंवा सांगता येईल की माझे बंधू आता उमेश बापट बसले, मुलगा बसलाय आणि हे सर्व एका व्यवसायाचे होते. हे त्याचं मुख्य कारण. म्हणजे मी जरी नसतो यात्रेला तरी माझा दवाखाना हॉस्पिटल चालत असतं. जरी उमेश बाहेर गेला तरी त्याचं म्हणजे दुसरा भाऊ जरी बाहेर गेला तरी चंद्रशेखर मुलगा आता ते संपूर्ण हॉस्पिटल बघत आहेत. ती नसते तरी अर्चना बघते आणि हे सगळे नसते तरी ज्या बसल्यात आपल्या सुनबाई त्या बघतात. आणि ह्याचं सगळ्यांचं म्हणजे उत्तर विकण्यासारखं आहे की एकत्र कुटुंब जे आता आपल्याला बघायला मिळत नाही आणि एकत्र कुटुंबाचे काय फायदे हे मूर्तिमंत उदाहरण हे आमच्याकडे निश्चित बघितल्यानंतर, कारण आम्ही आज तिन्ही कुटुंब आपल्याला दिसतोय की सर्व आम्ही एकत्रितपणे सगळं कार्याला वाहून घेतोय आणि आम्ही एकमेकाला वाटून घेतले. आता माझ्याकडे बघताय तुम्ही किचन डिपार्टमेंट सगळं मी हँडल करतोय, स्टेज डिपार्टमेंट हा हँडल करतोय, बाहेरचं ते हँडल करते, अकाउंट्स आणि रूम अलॉटमेंट ती हँडल करते. अशामुळे एकत्र कुटुंब राहिल्यामुळे प्रत्येकजण कामाची विभागणी केल्यानंतर जो सक्सेस मिळतो तो या म्हणजे एक शिकण्यासारखं लॉजिक आहे असं मी तुम्हाला म्हणू शकेन. या तरुण पिढीनुसार शिकण्यासारखं आहे की एकत्र कुटुंबाचे फायदे किती असतात ते याच्यातनं निश्चित आहे. आणि एकत्र कुटुंबामुळेच हे आम्ही उभं करू शकलो. हे उभं करत असताना सुद्धा की शेवटी आम्हाला राहायला आमच्याकडे एवढे ग्रुप्स येतात किंवा जातात, आम्हाला सुद्धा राहायला जागा कमी पडते. त्यामुळे डॉक्टर धनंजयचा आपण बाजूला चौसपी वाडा बांधलाय ते आमच्या समन्वयानेच आम्ही सगळं केलेलं आहे. अतिशय सुंदर असा तो सुद्धा सर्वांनी बघा. त्याचं उद्घाटन आत्ताच झालेलं आहे. चौसपी वाडा म्हणजे बाजीराव पेशवेंचा जसा वाडा असतो की मध्यभागी ओपन आणि चारी बाजूनी असा आणि तिच्या म्हणजे अर्चना बापट ज्या डॉक्टर बसल्या आहेत त्यांच्या आवडीनुसार डॉक्टर धनंजयनी बांधलेला आहे. आणि तो सुंदर राजवाडा बघण्यासारखा आहे. आतनं अँटिक पीस आहे म्हणजे सकाळचा संध्याकाळचा केव्हा वेळ असेल तेव्हा तो जरूर बघा, त्याचा तुम्हाला आनंद घेता येईल. हे एकत्र कुटुंबाचे फायदे म्हणून मी सांगू शकेन. आता सर म्हणाले की ते किचन डिपार्टमेंट सांभाळते, त्याचं कारण असं आहे म्हणजे त्याच्या मागचं कारण असं आहे की सरांना उत्तम उत्तम पदार्थ बनवून दुसऱ्याला खायला घालणं हे प्रचंड आवडतं. हा त्यांचा छंद आहे. म्हणजे हे खरंच कौतुक आहे ना की असे छान पदार्थ बनवणं आणि ते आणि बनवणं म्हणजे आता असे की त्यांच्या व्यापामुळे ठीक आहे किंवा आपण एवढी माणसं त्यामुळे कदाचित स्वतः नाही बनवलं तरी सुद्धा ते पदार्थ कुठले असले पाहिजेत, ते कसे असले पाहिजेत, त्याची चव कशी असली पाहिजे. म्हणजे आता सुद्धा इव्हन कचोरी हा जो काही त्यांनी दिली म्हणजे खरंच एक कमाल आहे ना ही की लक्ष ठेवून की कधी काय द्यायचं तर ती आवडच असावी लागते. आणि तो छंद आहे त्यांचा हे ऐकूनही मला खूप छान वाटलं होतं. म्हणजे हल्ली असं आहे की बायकांना किंवा मुलींना सुद्धा काही बनवायचं म्हणलं की असं होतं नको. आणि सर एवढ्या आनंदाने हे बनवतात हे बघून सुद्धा आम्हाला छान वाटलं. सर पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही ऑलरेडी थोडंफार उत्तर दिलंय पण तरी सुद्धा असे की हे व्यवसाय इतके भिन्न आहेत. म्हणजे तुम्हाला ट्रेकिंगची आवड होती किंवा हे जरी खरं असलं तरी पशुवैद्यकीय हा अगदीच वेगळा भाग आहे आणि पर्यटन हा म्हणजे खरंच एकदमच वेगळा भाग आहे. म्हणजे या दोघांचा काही इंटरनली काहीच संबंध नाहीये. तर हे दोन व्यवसाय करताना तुम्हाला एकत्र कुटुंब हे उत्तर आहेच आहे त्याचं, पण तरी तुमचा कसा काय कस लागतो हे दोन्ही किंवा हे कसं तुम्ही मॅनेज केलं किंवा कशी सुरुवात केली पर्यटनाला सुद्धा? इव्हन पर्यटनाचा व्यवसाय सुरू करायचा हे आम्ही 1994 साली आमचं प्रत्येक गोष्ट ही सद्गुरूंपासून सुरू होते आणि तिथेच संपते. त्यामुळे सारखं तेच तोंडात येतात. त्यांना त्यांची परवानगी घेतली की श्री रामकृष्ण ट्रॅव्हल्स सुरू करण्याची इच्छा आहे आपल्या नावाने. त्याप्रमाणे आम्ही 1994 साली श्री रामकृष्ण ट्रॅव्हल्स सुरू केलं आणि पहिले चारधाम यात्रा काढल्या. आणि एक वेगळा म्हणजे एकत्र आमचा सगळा जो बिझनेस आहे तो एकत्र आहे. पूरक धंदा म्हणतात तसं हा पूरक धंदा आम्ही दोघांनी सुरू केला. म्हणजे पूरक व्यवसाय. बरोबर अध्यक्ष बोलले होते तसं धंदा म्हणू नका व्यवसाय म्हणा. तसं हा पूरक व्यवसाय आम्ही चालू केला आणि त्या व्यवसायामध्ये आम्हाला यश येत गेलं. मुख्य करून जेव्हा एखाद्या गोष्टीत आपण हात घालतो आणि तिथे यश येतं तेव्हाच आपण पावले पुढे टाकतो. जर कुठे अपयश आलं तर आपण बॅकआउट होतो. परंतु आमच्या ह्या
रामकृष्ण ट्रॅव्हल्सच्या पर्यटनाला आमच्या यश येत गेलं. आणि त्याच्या मागे सुद्धा हे जे किचन युनिट आहे, आम्ही प्रत्येक यात्रा ही किचन युनिट घेऊन करतो. त्यामुळे माणूस हा पोटातून जातो. तसं आमचं प्रत्येक ठिकाणी किचन असतं. किचन दिल्यानंतर त्यांची आपल्या बरोबर येणाऱ्या यात्रेकरूंची पोटही बिघडत नाहीत आणि यात्राही सुखकर होते. त्यामुळे आम्हाला जास्त त्या लोकांची लोकप्रियता मिळत गेली. लोक आमच्यावर जास्त प्रेम करायला लागली आणि मग मी आज इथपर्यंत, आज रामकृष्ण ट्रॅव्हल्स ही एक शाखा आम्ही इथपर्यंत आणू शकलो. आणि हा म्हणजे आमच्या दोघांच्या तब्येतीही आम्हाला साथ देतात. कारण तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल तर तब्येत चांगली पाहिजे, तरच तुम्ही ट्रॅव्हल करू शकता आणि फिरू शकता. कारण जेव्हा आपण वेगवेगळ्या राज्यातनं जातो, उदाहरणार्थ हिमालय, तिथे तुमचं वळणावळणांची हे आहे, त्या ठिकाणी मग आपल्याला गाडी लागत असेल म्हणा, किंवा काही त्रास होत असेल, पित्त होत, अशा या अनेक जर शारीरिकच व्याधी असतील तर तुम्ही हे करू शकत नाही. तर देवाच्या कृपेने आम्हाला दोघांना तब्येतही साथ देत गेली, कुटुंबही साथ देत गेलं आणि आम्ही पुढे गेलो. अशीच तब्येत तुमची खूप छान राहू दे. असं आहे की तुम्हाला यश मिळत. हा, याच्यात एक माझी मुद्दा आठवण देतो. मगाशी त्या हे बोलला जेवणाच्या बाबतीत, ह्याला म्हणजे एकत्र कुटुंबातला फायदा म्हणजे आज माझी आई इथे नाही आहे, म्हणजे नाही आहेत त्या, पण ती सुद्धा आई म्हणजे आमची जेव्हा ट्रिप निघायची तेव्हा माझ्या घरची आई सगळी लोणची मिरची, आता तुम्ही जी मिरची फोडणीची खाताय ही आईच्या हातची चवीचीच फोडणीची मिरची खाताय सगळं. तेव्हा 4 प्रकारचे लाडू आणि 4 प्रकारच्या वड्या, म्हणजे माझ्याबरोबर आता काही 4-5 माणसं इथे आहेत की जे माझ्याबरोबर यात्रेकडून जुन्या काळी सुद्धा आलेले आहेत, तेव्हा ते आवर्जून द्यायची. हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. आता कोणाच्या आई आपल्या मुलाला जातोय म्हणून ते वड्या लाडू करणं आणि 4-4 प्रकारचे लाडू, 4-4 प्रकारच्या वड्या ही देऊन, आणि ती चव लोकांना एवढी तोंडामध्ये बसलेली असायची की तुझ्या वड्या यावेळी आल्या नाही, तसं नाही दिली तर तिला विचारायचे. आशीर्वाद आहे तुम्हाला. बर, असं आहे की जरी यश येतंय हे खूप छान आहे, पण तरी सुद्धा खाचखळग्यांनी युक्तच असाच कुठलाही व्यवसाय असतो. म्हणजे यश येणं हे एक असतंच, नो डाऊट आहेच आहे तुम्हाला, पण तरीही काही खाचखळगे आले असतीलच आयुष्यात आतापर्यंत. तर त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? म्हणजे अपयश असं नाही म्हणणार मी, पण कदाचित काहीतरी निर्णय चुकतात, कदाचित काहीतरी गडबड होते, आणि पर्यटन आहे ना शेवटी, त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात कुठली तरी गडबड होऊच शकते. तर तसे काही अनुभव आहेत का? हा, अनुभव तसे भरपूर आहेत. कारण आम्ही आता माझं स्वतःचं म्हटलं तर एक स्त्री म्हणून जेव्हा आपण एस्कॉर्टिंग करतो त्याच्यामध्ये मला बरेच अनुभव आले. म्हणजे जेव्हा आपण यात्रेकरूंना घेऊन जातो तेव्हा एखाद्या काही म्हणजे एक पुरुषी इगो म्हटला जातो त्याला, हा मी खूप अनुभवला. म्हणजे जेव्हा एखादी, म्हणजे मी घेऊन जायची, 2-2 बस सुद्धा मी नेलेल्या आहेत, 3 बस सुद्धा नेलेल्या आहेत, 125 माणसं सुद्धा मी हँडल केलेली आहेत. तर त्या केसमध्ये मग मला बरेचदा जेंट्स लोक खूप म्हणजे हे करायचे की अरे म्हणजे ह्यांचं कसं ऐकायचं असं त्यांना वाटायचं. आणि मग काही ना काहीतरी रूमचं म्हणा किंवा कुठल्या तरी गोष्टींचं छोट्या, जसं मी परवाच्या सूचनांमध्ये लिहिलंय, लहान सहान गोष्टींवरनं हे करू नका, जे असेल ते करून आपण पुढे. पण हे मी आता तुम्हाला सांगू शकले कारण तुम्ही माझे आहात. पण जेव्हा आपण पर्यटनाला निघतो आणि ती समोरची व्यक्ती आपल्याकडे पैसे भरून आलेली असते तेव्हा त्यांचं असतं की हे सगळे पैसे आपण जास्तीत जास्त कसा त्याचा उपभोग घेऊ शकतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये मला खूप अनुभव आलेले आहेत. असे साधारणतः चारधाममधला एक छोटासा अनुभव सांगते. कारण पूर्वी जेव्हा 36 वर्षापूर्वी आम्ही चारधाम यात्रा सुरू केली तेव्हा तिथे खूप कमी डेव्हलपमेंट झालेली होती, जी आता मोदींच्या काळानंतर अतिशय सुंदर झालेलं आहे चारधाम यात्राचं सगळं परिसर पण आणि ट्रॅव्हल आणि टुरिझम पण. पण त्या काळामध्ये केदारनाथच्या पायथ्याशी जो बेस कॅम्प होता तिथे राहायला एवढी सुस्वच्छ चांगली हॉटेल्स नव्हती. त्यावेळेला एक म्हणजे आमच्याबरोबरचा जो यात्री होता त्यांना यात्रीला रूम अलॉटमेंट केल्यानंतर तो माझ्या मागे लागला की ही तुमची जी रूम आहे आणि हे जे हॉटेल आहे हे तुमचं अतिशय घाणेरडं आहे. त्यांनी भरपूर माझ्याशी भांडण केलं आणि त्याच्या दुप्पट मी खूप शांत होते. म्हणजे आपल्याला जेव्हा एखादा व्यवसाय करायचा असतो तेव्हा तुम्हाला तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो, हे मला तिथे अनुभवायला आलं. मी इतकी शांत बघून तो अजून तेवढा तो चिडायला लागायचा की मी एवढा तुम्हाला बोलतोय आणि तुम्ही पूजा तर एवढ्या शांत कशा बसलायत. म्हटलं मी आज इथे 25 वर्ष येते, तुम्हाला जर एखादं चांगलं 3 स्टार हॉटेल दिसत असेल तर सांगा, मी तुमची सोय तिथे करते. अशा प्रकारच्या माणसांची पण आपल्याला इथे अनुभव येतो आणि त्या ठिकाणी आपल्याला खूप त्याचा मनस्ताप होतो, परंतु आपल्याला ते शांततेत हँडल करावे लागतात. मग आता तुम्ही म्हणालात की मी स्त्री म्हणून येणारे अनुभव काही वेगळे होते, एक पुरुष म्हणून आपल्याला पुढे व्हावं लागतं. गाडी बंद पडली पुढे व्हा, हॉटेलवाल्याशी काही भांडण झालं पुढे व्हा. आणि कधी कधी तो म्हणजे यात्रा चालू असताना तर मी मुलं पण विसरून जायची. म्हणजे मला मुलांचा फोन यायचा, आई कुठे आहेस, काय आहेस, नंतर फोन करशील का, आणि त्यांना फोन करायचा पण मी विसरून जायची.
आणि मग नंतर आठवण आली, अरे ह्यांनी मला फोन करायला सांगितलेला. असं म्हणजे आपण एखादा व्यवसाय घेतल्यानंतर त्याच्यात झोकून देऊनच आपल्याला काम केलं तर यश मिळतं. अगदीच खरंय. पण आत्ता जसं हा म्हणला की पुरुषी एक इगो असतो आणि तो फ्रजाईल इगो असतो आपल्याला माहितीये, तर घरच्या पातळीवरती असा कधी अनुभव किंवा तुम्ही असं काही तुम्हाला वाटलं का की डिसिजन मेकिंग फॉर एक्झाम्पल, की एखादा डिसिजन नाही म्हणजे नाही, हा नाही हे चुकलंय, असं नाही आपल्याला असंच करायला पाहिजे, तर सरांचा किती सपोर्ट होता? असेलच निश्चित, पण तरी एक स्त्री म्हणून मला हा प्रश्न विचारावा असं वाटतोय. नाही, असं आमच्या घरात नाहीये. म्हणजे कारण प्रत्येक आमच्या घरातले जे पुरुष आहेत, धीर असोत, माझे मिस्टर असोत, माझे सासरे असोत, प्रत्येकाने आम्हाला यू गो अहेड, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असंच त्यांचं नेहमी असतं. इवन म्हणजे खरं म्हणेन मी आज जी यशस्वी स्त्री व्यावसायिका आहे ही केवळ माझ्या पतींमुळेच आहे. कारण तेच म्हणाले की आता आपण एक काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करतोय, तर तू एकटी टूर घेऊन जात जा, आणि त्यांनी तो मला एक सपोर्ट दिला. आणि माझ्या वडिलांनी पण, माझ्या वडिलांचे गुण असल्यामुळे धडाडी आपल्या अंगात असते, त्यांनी मी पुढे गेले. अगदी छान. खरंच म्हणजे बाबांकडनं पण आलेला वारसा आहे धडाडीचा, आणि पतींकडनं पण मिळालेली साथ आहे की ज्याच्यामुळे त्या संचालिका आहेत आज एवढ्या मोठ्या पर्यटन व्यवसायाच्या. हे खरंच खूप मोठं कौतुक आहे, म्हणजे दोघांचंही कौतुक आहे. पण खरंच म्हणजे टाळ्या वाजल्याच पाहिजेत या गोष्टीला की सरांनी पण त्यांना एवढा सपोर्ट केला. आता इथे पण जसं हे म्हणाले की अनेक यंग मुलं आहेत आणि करतातच आहेत, आत्ताची मुलं पण स्वतःच्या बायकोला खूप मदत करतात, आणि त्याच्यामुळे किंवा किंबहुना असे की मुलींना शिकवा आणि असं जे आहे त्याच्याबरोबरीने हाही नारा द्यायला पाहिजे. सर तर स्वतः म्हणजे एवढं खरंच करतात जेवणातलं, त्या पद्धतीने तरुण किंवा आपण ज्या आया आहोत तर आपल्या मुलांना पण आपण हे शिकवलं पाहिजे की तुमच्या ज्या बायका येतील त्यांना तुम्ही कसा सपोर्ट करा, किंवा घरातली काही कामं छोटी मोठी ही कशी मुलांनी पण केली पाहिजेत. तर याचं खरंच एक आदर्श आता नमुना इथे आपल्याला बघायला मिळाला. आता असं आहे की तुम्ही मगाचपासून बरेच वेळेला रामकृष्ण रामकृष्ण असं म्हणजे उल्लेख किंवा तुमच्या प्रत्येक व्यवसायाच्या मागे श्री रामकृष्ण असं आहे. तर आध्यात्मिक बैठक तुम्ही सर म्हणालात की मी जात होतो 8वी पासून वगैरे, पण तरीही तुम्हाला अजून काही अनुभव किंवा गुरुकृपा किंवा याच्या संदर्भात आध्यात्मिक बैठक याच्या संदर्भात काही सांगू शकता का? कारण मॅडमच्या छंदामध्ये मॅडमनी सांगितलं होतं की आध्यात्मिक पुस्तकं वाचणं किंवा आध्यात्मिक वातावरणात राहणं हे त्यांना खूप आवडतं. तर त्याच्यामुळे असं आहे की याच्या संदर्भात दोघांनी आपापलं मनोगत सांगितलं तरी चालेल. आध्यात्मिक बैठक म्हटली तर गुरुदेवांकडे मी 8वी पासून जायला लागलो, आणि ते सुद्धा माझा मित्र गोळे म्हणून होता, त्याच्या मित्रामुळे मी सद्गुरूंकडे जायला लागलो. सद्गुरूंकडे गेल्यानंतर सद्गुरूंचं प्रेम आणि सद्गुरूंचे अनुभव आणि प्रत्येक वेळी सद्गुरूंचे नुसते आशीर्वाद आणि त्याचं दर्शन, त्याच्यामुळे अनेक हे होत गेले. आणि त्याच्यामध्ये तुम्ही विचारत असाल तर सद्गुरूंच्या कार्यकर्ता काय केलं तर रामकृष्ण क्षीरसागर महाराज त्याच अनुषंगानेच सांगतोय. तर त्यांचं नगरला वेदांत विद्यापीठ आहे, आणि वेदांत विद्यापीठामध्ये गुरुदेवांनी केलेली मार्गदर्शनाची गुरुवाणी ही पुस्तकं आहेत. गुरुवाणीचे आज 1 ते 16 भाग बरेच लोकांकडे असतील, पण अमृत कलश आहेत, धर्मदर्शन आहेत, असे भाग बरेच आहेत. आणि त्याची छपाई करणं किंवा त्याच्याकरता काही जे काही संकलन करून काय मदत करणं, त्या अनुषंगाने मी काही काम केलेलं आहे. त्या अनुषंगाने म्हणजे जी काय कल्पना होती की ही गुरुवाणी पुस्तकं आज महाराष्ट्रभर कशी जातील आणि कशी लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचतील, यासाठी आम्ही श्री सद्गुरूंचा रामराय रथ बनवला होता. एखादे कोणाला माहिती, पण ते रामराय रथाचं रूप जे आहे ते सद्गुरूंनी जे सांगितलं तर तसंच रूप आम्ही आमच्या ध्यान मंदिराला दिलेलं आहे. ध्यान मंदिर आणि जर का रामराय रथ जो बनवला होता तो गुरुदेवांनी सांगितला, आणि हा रामराय रथ अक्षरशः म्हणजे जसं आपण एक इलेक्शन करत असतो तसा त्या रामराय रथामध्ये असेच सगळे तिन्ही फोटो जे आता ध्यान मंदिरात तुम्ही दर्शन घेतलं असेल तेथे होते, त्याच्याकरता 3 खिडक्या होत्या, आणि त्याच्यातनं आमचा रथ हा प्रत्येक गावागावी जायचा आणि गुरुदेवांचं मार्गदर्शनाची पुस्तकं अनेक लोकांना मिळायची. त्या अनुषंगाने मी एक थोडंसं काहीतरी करता येईल तशी एक पायरी केली ती, आणि हा रामराय चालू केला होता. त्याचप्रमाणे गुरुदेवांचं मार्गदर्शन वेळोवेळी लोकांना व्हावं म्हणून सद्गुरूंचा मी मोठं कॅलेंडर काढलं होतं, आणि त्या कॅलेंडरवरती आपण जसे मगाशी कार्यक्रम बघितला त्याच अनुषंगाने लोकांपर्यंत जाण्याकरता लोकांना कुळाधर्म अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की ते आमच्याकडे रामकृष्ण महात्म्यामध्ये पुस्तक आहे, त्याच्यामध्ये 365 दिवसाचं, त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी लोकांपर्यंत पोचाव्यात त्याप्रमाणे त्याचं एक कार्य केलं होतं. आणि अशा कार्यकर्त्यांना आमच्या सद्गुरूंची सत्संग मंडळ आहे, त्याकरता आम्ही प्रसार कार्याचं काम वेळोवेळी
कळत असतो आणि त्याच्या मागे हा अनुभव थोडासा आणि त्याची कार्याची दिशा असं कारण श्रद्धा असलीच पाहिजे, त्याच्याबद्दल शंकाच नाही. त्यांच्यामुळे ते तसं आम्ही मानतो. होय, नाही आणि श्रद्धा असलीच पाहिजे आणि त्याला कर्माची साथ आहे ना. नको, माझा भाऊ आहे आणि आमच्या सगळ्या काकांचे, आता आमची जी बापट कुटुंब आहे खेडेगावात आहेत, प्रत्येकाकडे सद्गुरूंचं अढळ श्रान आहे, अढळ फोटो आणि प्रत्येक जण आमच्या नगरला येतात आणि हे सद्गुरूंनी दिलेलं एक प्रेरणा आहे म्हणून आम्ही आहोत असं म्हणू शकतो. अगदीच खरंय, कारण श्रद्धा असलीच पाहिजे पण कर्माची साथही लागते. आयुर्वेदामध्ये आमच्याकडे एक पुरुषाकार आणि दैवाकार म्हणून 2 प्रकार दिलेले आहेत. की यश कशामुळे मिळतं. पुरुषाकार म्हणजे ज्याला कर्तृत्व म्हणतो आपण, त्याला पुरुषाकार म्हणतात आयुर्वेदामध्ये. आणि दैवाकार म्हणजे जे दैव लिखित विधी लिखित असतं, जे दैवामुळे मिळतं त्याला दैवाकार, नशीब ज्याला आपण म्हणतो. तर बऱ्याच वेळा असं होतं की लोक म्हणतात नशीबच नव्हतं म्हणून मिळालं नाही, पण तुम्ही प्रयत्न काय केले हा पण तितकाच महत्वाचा भाग आहे, ज्याला पुरुषाकार म्हणतात. आयुर्वेद सुद्धा असंच सांगतो की पुरुषाकार श्रेष्ठ आहे, दैवाकार असतो पण पुरुषाकाराचं जास्त महत्व आहे. त्यामुळे सद्गुरूंची तुम्हाला असणारी काय म्हणू प्रेरणा हे खूप छानच आहे. तुमची त्यांच्यावरची श्रद्धा हाही एक मोठा भाग आहे, पण तरीही मी सगळ्यांना सांगू इच्छिते की त्याच्यामध्ये जो पुरुषाकार आहे, जो कर्तृत्वाचा भाग आहे, जो कष्टाचा भाग आहे, तो या दोघांनी उचललेला असल्यामुळे आजचं हे जे घवघवीत यश आहे हे त्यांच्या पदरात पडले. त्यामुळे कर्म हा सगळ्यात एक मोठा त्यातला भाग आहे आणि त्यांचा आशीर्वाद हा अर्थातच आहे, तो असल्याशिवाय हे होणार नाही. हे अगदीच बरोबर आहे. तुम्हाला त्याच्या अनुषंगाने 2 मिनिटं कर्म, आशीर्वाद आणि नशीब काय असू शकतं याच्या आमच्या चारधाम यात्रेतलं एक उदाहरण आहे. लोकांना पण एक आवडेल असं उदाहरण आहे की आमची या चारधाम यात्रा आता मगाशी सांगितलं ही पण 3 बसेस आहेत आणि माझ्या पण मे महिन्याच्या 3 बसेस चालू होत्या. हा 7 वर्षापूर्वीचा अनुभव आहे. जेव्हा प्रचंड वादळ झालं होतं तेव्हा आम्ही एक रस्ता असा असतो कर्णप्रयाग कर्ण जाणून पुढे बद्रीनाथला जायला सरळ रस्ता असतो आणि डावीकडे जायला म्हणजे केदारनाथ जायला रस्ता असतो. असं ते रामपूर म्हणून एक गाव असतं आणि या गावावरती तुम्ही आल्यानंतर तुम्हाला डावीकडे वळलं की 25-30 किलोमीटरवरती केदारनाथ मंदिर असतं. 30 किलोमीटरवरती. तर 30 किलोमीटरच्या अंतराच्या अगोदर काहीतरी मनात पाऊस पडत होता खूप आणि वादळ असं हवामान होतं. अशी वेळ होती आणि त्यावेळी म्हणजे गाड्या सगळ्या त्या रस्त्यानेच केदारनाथचा रस्ता म्हणजे आमचं यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ बऱ्याच लोकांना माहिती असते त्याप्रमाणेच रूट असतो. तर आम्हाला केदारनाथलाच जायचं होतं आणि केदारनाथ 32 किलोमीटर होतं. रात्री 8-8:30ची वेळ, थोडा उशीर पण झाला होता आणि अशी वातावरण आल्यानंतर बऱ्याच लोकांचा म्हणजे केदारनाथला जायचं आहे, सगळ्या गाड्या तिथनं जात आहेत. पण मला मनात काय आलं मला माहीत नाही आणि ड्रायव्हरच्या किंवा बाजूच्या लोकांनी असं सांगितलं की हे काही वातावरण चांगलं दिसत नाही आणि हे वातावरण चांगलं दिसत नाही तर आपण केदारनाथ बद्रीनाथला जाऊया का असं एक सतत माझ्या मनात होतं. आणि म्हणजे नशीब किंवा कर्म किंवा काय असतं त्याचा आणि गुरुदेवांची श्रद्धा आणि भाव आणि तुम्हाला काय घेऊन जातं. तर आम्ही केदारनाथला न जाता त्या क्षणाला थोडासा बदलला आणि आपण या गर्दीतनं किंवा न जाता आपण बद्रीनाथला जाऊ असं माझ्या मनात विचारायला आणि आम्ही बद्रीनाथला गेलो. आणि बद्रीनाथ रस्त्यावरती गेल्यानंतर जवळजवळ 2 ते 3 तासांनी म्हणजे रात्री 1 वाजता प्रचंड असा प्रलय हा केदारनाथला सुरू झाला की ज्या केदारनाथला म्हणजे ही मंदाकिनी नदीचं पात्र म्हणजे आपण हे आपला वरचा डोंगर बघितला त्या डोंगरावरनं पात्र खाली आहे, नदी खालती आहे, पण नदी खालती असून ती जवळजवळ 250 फूट अशी नदीला प्रचंड असा प्रलय, वरचे सगळे म्हणजे जे होते डॅम्स होते ते फुटले गेले आणि म्हणजे ढगफुटी म्हणतो तशी झाली आणि त्याच्यातनं संपूर्ण म्हणजे हे संपूर्ण प्रलय आला. सगळी मातीचे ढिगारे आले आणि अनेक लोक त्यात वाहून गेले आणि आम्ही जवळजवळ ते काही भाग लँडस्लाईड झाले. म्हणजे जर का आम्ही तिथे गेलो असतो तर आम्ही या प्रलयामध्ये नक्की अडकलो असतो. आणि माझ्याकडे जवळजवळ 90 ते 92 माणसं माझ्या 3 बस भरल्या होत्या. 2 आमचे म्हणजे किचनची युनिट्स होती आणि या 92 माणसांवरती काय परिस्थिती जाणवली असती याची मला न होतो न पाळ्या मी अक्षरशः आयुष्यातून सुद्धा उठलो असतो अशी वेळ आली असती. पण आम्ही कारण का त्यावेळी मंदिरामध्ये लोक थांबली ती वरती जाऊन आणि इतके म्हणजे तो प्रलय मी सांगायचं म्हणजे त्यावेळी ती जी शिला पडली ती शिला तिथे आणि अनेकांनी तसं वर्णन तुम्ही ऐकलं पण त्यामध्ये आम्ही गेलो नाही. तिथे आम्ही होतो आणि मग आम्ही पुढे बद्रीनाथला गेलो. बद्रीनाथला गेल्यानंतर परत जेव्हा खालती आलो त्यावेळी सुद्धा बस आमची 2 दिवस पाण्यामध्ये उभी होती आणि आम्ही किचनच्या टपावरती राहून स्वयंपाक करून लोकांना दिलेला आहे. म्हणजे काय परिस्थिती असू शकते एखादा अनुभव म्हणून सांगितला वेळेचा अभावी, पण असे पण हे अनुभव येतात आणि त्याच्यात गुरुदेव मार्गदर्शन घेतात आणि तुमचे भाव श्रद्धा याच्यावरती तुम्ही तरुण जाता हे मला निश्चित सांगू असं वाटतं. नाही, ताहून सुलाखून आलेलं जेव्हा असतं त्यालाच झळाळतं सोनं म्हणतात, ते तसंच आता आपल्याला दिसतंय समोर. मॅडम तुम्हाला फक्त एकच आता छोटासा प्रश्न असा आहे की एवढ्या राज्यात तुम्ही फिरलाय तर यातलं एखादं असं असतं ना किंवा हे ठिकाण मला खूप आवडतं, तर असं काही आहे का? आता भारतात तर आपल्या 4ही दिशा खूप सुंदर आहेत.
आणि खूप प्रत्येक विविधतेने नटलेले आहेत. आणि जसं गिरीश म्हणाले की आम्ही यात्रा जास्त काढतो, धार्मिक यात्रांवर आमचा भर असतो, त्यामुळे आम्हाला कर्नाटक हे राज्य मला प्रचंड आवडतं. तिथे आद्यश्री शंकराचार्यांचा जन्म झाला. ते शृंगेरी, बेल्लूर, हळेबीड, कर्नाटक म्हणजे बाकी म्हणजे जी आपली इकडनं आम्ही गोकर्ण महाबळेश्वरवरनं आम्ही सुरुवात करतो. गोकर्ण, मुर्डेश्वर, शिरसी, अतिशय सुंदर राज्य कर्नाटक आहे आणि निसर्ग सौंदर्य भरपूर भरलेलं आहे. केरळ, कर्नाटक ही राज्य मला जास्त आवडतात. आणि बाकी उत्तराखंड तर काय देवभूमीच असल्यामुळे ते खूपच सुंदर आहे, निसर्गाने नटलेलं आहे आणि देवाचा वास त्या ठिकाणी 100% आहे. जर कोणी केल्या नसतील तर जरूर 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 चारधाम यात्रा करा. म्हणजे पर्यटन आणि यात्रा याच्यामध्ये काय एक मायनर कदाचित काहीतरी फरक असेल. हा, पर्यटन म्हणजे कसं आहे की पर्यटन म्हणजे आपण नुसते फिरायला जातो आणि आनंद उपभोगायला जातो, निसर्गाचा म्हणा किंवा कुटुंबांच्या बरोबर जाऊन त्याचा आनंद मिळवायला जातो पर्यटन. पण यात्रा म्हणजे काय आहे की यात्रा म्हणजे ज्या ठिकाणी स्वयंभू देव आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण म्हणजे याचा आनंद, आणखीन आध्यात्मिक आनंद आणि देवाची अनुभूती किंवा तिथे देवाचं साक्षीत्व हे अनुभवण्यासाठी आपण तिथे जातो आणि ही यात्रा करतो. यातना आणि त्रास म्हणजे यात्रा. अच्छा. जर तुम्ही यात्रेला गेल्यानंतर तुम्हाला थोडाफार हा त्रास हा होतोच, कारण हिमालयात त्रास झाल्याशिवाय कुठली यात्राच घडत नाही. नर्मदा प्रदक्षिणा करायची म्हणजे प्रवासात त्रास हा होतोच. त्याच्या उलट जेव्हा आपण काश्मीर नुसतंच फिरतो ते पर्यटन झालं. बरोबर. हे यात्रा या शब्दाची व्याख्या खूपच छान होती, कधी ऐकली नव्हती मी, पहिल्यांदाच ऐकली. तर मला असं वाटतं की तुम्ही स्लाइड शो मधनं तुमचे बाकीचे जे काही आतापर्यंत जेवढे पण लाईट बंद केला दिसतील बहुतेक ना, आहे 5 मिनिटात दाखवा. यात्रांच्या आहे म्हणजे यात्रा ज्या काही आम्ही यात्रा आयोजित करतो त्या यात्रांच्या स्लाइड्स आहेत इथे. किमान आपण नेत्रसुख घेऊया की किती प्रदेश आहेत. एक मिनिट, मी फक्त ते शृंगेरी हे ठिकाण जे आहे आद्यशंकरांचं ठिकाण आहे, तुंगा नदीवरचं स्थान आहे. आता दोन्ही स्वामी तिथे असतात, सुंदर स्थान आहे. आणि त्याच्या बाजूलाच वरदहळदी म्हणजे श्रीधर स्वामींचा जो फोटो आहे ते श्रीधर स्वामींचं स्थान आहे. वरदहळदी ते पण अतिशय सुंदर आहे, जवळच आहे. आणि त्याच्या बाजूला होरनाडू म्हणजे आपल्या बऱ्याच महिला वर्ग मगाशी होता तिथे अन्नपूर्णा देवीचं एकच स्थान जे आहे ते होरनाडू देवीचं आहे. आणि त्याच्या बाजूलाच एक बऱ्याच लोकांनी ती क्लिप बघितली असेल की बऱ्याच म्हणजे संस्कृतमधनं संपूर्ण गाव बोलतं आणि संस्कृतमधनं वेद पाठशाळा आहे आणि संपूर्ण संस्कृतमधनं ते गाव मुरडू म्हणून जे आहे ते गाव या शृंगेरीच्या जवळ 15-20 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे रत्नागिरीपासून साधारण एक 8 तासावरती शहरं किंवा शृंगेरी, बेलूर, हळेबीड आहे. जरूर सर्वांनी आपापली पण करू शकता, म्हणजे यात्रा करण्याची गरज आहे असं नाही, पण आपल्या आयुष्यात कधीतरी एकदा बघावी अशी आहे. हेच आहे कर्नाटक राज्य जे मी म्हटलं, उडुपी, बेलूर, हळेबीड, शृंगेरी. शृंगेरी म्हणजे आद्यश्री शंकराचार्यांचं पीठ सर्वात पहिलं त्यांनी उभारलं ते. हे केरळ आहे. हे काश्मीरमध्ये सुद्धा वैष्णोदेवी, केरळमध्ये सुद्धा आम्ही त्रिवेंद्रम, नंतर गुरुवायूर, कालडी हे शंकराचार्यांचं जन्मस्थान आहे, त्या ठिकाणी जातो. या केरळच्या ट्रीप बद्दल एक थोडक्यात वैशिष्ट्य म्हणून सांगतोय. गुरुवायूर हे ठिकाण नाही, ते गुरुवायूर म्हणजे श्रीकृष्ण वायुरूप रूपात आले. या श्रीकृष्णाची द्वारका बुडाली त्यावेळी ते वायू रूपात या गुरु या स्थानी आले, ते राहिले. आणि या गुरुवायूरचं वैशिष्ट्य म्हणजे इथे हत्तीवरनं मिरवणूक दररोज असते आणि हत्तीमध्ये 5 हत्तीवरनं मिरवणूक असते आणि ती हत्ती संपूर्ण वेली त्याला म्हणतात आणि त्या वेलीवरनं संपूर्ण म्हणजे त्यांच्या हत्तींना खायला घालतात. म्हणजे बरेचसे वृक्ष असतात त्याची पानं खायला घालतात आणि त्याच्या झाडांना दिवट्या बांधल्या जातात आणि दिवट्या बांधून लक्ष दीपोत्सव लोक पण करू शकतात आणि रोज असतो तो. आणि त्याच्यावरनं 5 हत्तीवरनं ती प्रदक्षिणा देवाची असते. अतिशय सुंदर अशी वेली असते गुरुवायूर या ठिकाणी. प्रत्येक ठिकाणची वैशिष्ट्य म्हणून सांगतोय. म्हणजे गुरुवायूरचं अजून एक वैशिष्ट्य मला सांगावंसं वाटतं, म्हणजे मला प्रत्येक राज्यावर बोलायला खूप आवडतं. गुरुवायूरचं काय आहे की जेव्हा द्वारका बुडत होती त्यावेळी कृष्णाने गुरु आणि वायू या दोघांना सांगितलं की आमचे जे घरातले विष्णूंची मूर्ती आहे चतुर्भुज ती तुम्ही इकडे घेऊन या. आणि ती
तिकडे आणून ह्या ठिकाणी ती स्थापन केली आणि ती गुरु आणि वायूनी केलेली आहे, म्हणून गुरुवायूर. अच्छा. आणि चतुर्भुज विष्णू तिथे आहे. गिरनार हे गिरनारची पण आमच्या यात्रा असतात. आता गिरनार हे पूर्वी 10,000 पायऱ्या चढायला लागायच्या, परंतु आता 5,000 पायऱ्यांपर्यंत रोपवे झालेला आहे आणि त्याच्या पुढे आपण गिरनार 5,000 पायऱ्या अजून आपल्याला चढायच्या असतात. त्याच्यामध्ये अजून सोरटी सोमनाथ आम्ही घेतो, द्वारका, बेट द्वारका हे घेतो. असे 4 दिशांची पीठं आम्ही घेतो. जगन्नाथपुरी आपलं ईस्टला, वेस्टला द्वारका, खाली रामेश्वर आणि वरती बद्रीनाथ, असे 4 दिशांचे पण धाम आपण कव्हर करतो. गुरुवारचं मी आता हे सांगते त्याप्रमाणे गिरनार पर्वताचं म्हणजे काय काय डेव्हलपमेंट्स होतात, नवीन पिढीला माहिती व्हावेत म्हणून सांगतोय. गिरनार पर्वत पूर्वी जेव्हा 10,000 पायऱ्या चढायला लागायच्या त्यावेळी खूप ते कठीण असायचं, बऱ्याच लोकांना जमायचं नाही, पालखी 7-8 हजार रुपये घ्यायची. पण आता जो रोपवे केलाय हा रोपवे जो एवढा मोठा आहे की त्याला 20 फीटाचा रोपवे करता. वैशिष्ट्य काय सांगतो ते ऐका की 2 जे कॉलम्स बांधले त्याच्यात 18 मिनिटाचा रोपवे नॉनस्टॉप आहे की एका कॉलमला इकडे तुम्ही तो कॉलम आहे आणि वरती जेव्हा जैन मंदिराचा वरती जो आहे परिसर हे 18 किलोमीटर म्हणजे 7 किलोमीटरचा नॉनस्टॉप हा मोदींनी बांधलेला सर्वात मोठा रोपवे आहे की लॉंगेस्ट रोपवे ऑन दी 2 ट्रॅक्स. म्हणजे प्रत्येक राज्याची वैशिष्ट्य. आता काश्मीरला म्हणजे बोलायला भरपूर याच्यावरती विषय मोठा आहे. काश्मीरला जो पूल होतोय त्यामध्ये आमचे कोकण रेल्वेचे माझे भाऊ इथे नाही आहेत, त्यांनी स्वतः कोकण रेल्वेचं काम काश्मीरमध्ये केलेलं आहे. आणि जो श्रीनगरचा जो पूल होतो आणि त्यामुळे मुंबई श्रीनगर गाडी पण सुरू होण्याची शक्यता आहे. आता दिल्ली श्रीनगर ट्रेन सुरू होते आणि त्यात लॉंगेस्ट जो आहे पूल की जो हायेस्ट भारतामधला किंवा जगामधला हायेस्ट उंचीमधला म्हणजे चिनाब रिव्हरवरचा जवळजवळ 2.5 किलोमीटर लांबीचा पूल 2 पिलरवरती तो पण केलेला आहे आणि ते पण भारताचं वैशिष्ट्य. आता सुरू होत आहे तो पण पूल. त्यांना काय बोलायचं ते हातवरती. श्री क्षेत्र कुरवपूर दत्त जेव्हा तुम्ही शृंगेरीचा प्लॅन कराल त्याच्या आधी एकदा मला कॉल करा आणि त्याच्यात काही अजून जरूर जरूर नक्की. कुरवपूर आमचा श्री दत्त म्हणजे दत्त संप्रदायातील लोकांना श्रीपाद श्री वल्लभ स्वामी निश्चितच माहिती असतील. त्यांचं जन्मस्थान हे श्री पीठापुरम आणि कुरवपूरला त्यांनी निर्याण स्थान आहे, त्या ठिकाणी त्यांचा देह नदीमध्ये त्यांनी हे केला. अशा तऱ्हेचे कुरवपूर, पीठापूर आणि त्याच्यामध्ये आम्ही श्रीशैल्यम घेतो आणि शेवटी ओडिसाला जाऊन भुवनेश्वर, पुरी, कोणार्कून आपण परत येऊ शकतो. कुरवपूर ठिकाणाबद्दल मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गुरुचरित्राचे 5 अध्याय ते कुरवपूरला घडलेले आहेत. 6वा 7वा अध्याय शेवटचा निर्वाणीचा आहे. म्हणजे जेव्हा ते स्वामी जातात पलीकडे पाताळगंगेला ही सगळी ठिकाणं जवळजवळ आहेत. कुरवपूर, मंत्रालय, खालची नदी कृष्णा नदी आणि म्हणून कुरवपूरला स्वामींनी तिथे चरण पादुका आहेत त्या उमटलेल्या आहेत आणि त्याच्यावरती अभिषेक वगैरे केला जातो, त्यांचं रूप तिथे दिलं जातं. अतिशय जाज्वल्य असं ठिकाण आहे. आमची म्हणजे आम्ही जातोच पण तुम्ही पण जाऊ शकाल आणि आपल्या आयुष्यात कधी ना कधीतरी कुरवपूरचं खरोखर दर्शन जे दत्त संप्रदायात असेल तरी जरूर घ्यावं असं मी सांगेन. खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे, कारण भारतच इतका सुंदर आहे, विविधतेने नटलेला आहे आणि त्याच्यात जर एवढी रसिक माणसं तिथे जाऊन बघत असतील ती राज्य, धार्मिक त्याला बैठक असेल, आध्यात्मिक बैठक असेल, तर बोलण्यासारखं मला वाटतं प्रत्येक राज्याबद्दल इतकं भरभरून यांच्याकडे आहे. पण ते या अर्ध्या तासामध्ये आपल्याला सगळं उरकणं खरंच खूप अवघड आहे. मी थोडा शेवटच्याला सांगतो. नर्मदा नदीच्या बद्दल खूप माहिती आहे, तर पूजा मॅडम फक्त एवढीच विनंती करतो आणि सगळ्यांनी ऐकावं असं स्तोत्र आहे. नर्मदाची 2 मिनिटं माहिती आणि नर्मदाष्टक आणि नर्मदा स्तोत्र म्हणून त्या शेवट करते अशी त्याला मी विनंती करतो आणि ती खरंच ऐकावी अशी आहे. आम्ही पण रोज म्हणतो आणि तुम्ही पण म्हणू शकाल असं ते स्तोत्र आहे. आद्यशंकराचार्याची बरीच स्तोत्र अशी आहेत की त्याच्यावरच आम्ही भाषण देऊ शकतो की खूप स्तोत्र अप्रतिम आहेत. पण त्यात नर्मदाष्टक ती म्हणेन. थोडी 2 मिनिटं माहिती दिली. नर्मदा नदी एकमेव नदी आहे आपल्या भारतात जिला आपण प्रदक्षिणा घालू शकतो. अमरकंटकला उगम पाहून अरबी समुद्राला मिठीटाला येथे ती मिळते आणि आद्यश्री शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक मी म्हणते. माझं संस्कृत थोडंफार चुकू शकतं, इथे बरेच संस्कृतचे पंडितही असतील. आवाज तर नाहीच आहे, मला तालसुराचं ज्ञान नाही आहे, परंतु मी नर्मदाष्टक मात्र नेहमी प्रेमाने आणि श्रद्धेने म्हणते, ते तुमच्या पुढे सादर करते.
सविन्दु सिन्धु सुस्थलख्तरङ्गभङ्गरञ्जितं द्विपस्सु पापजात जातकारि वारि संयुतं कृतान्तदूतकालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि माता नर्मदे त्वदम्बुलीनदीनमीन दिव्यसम्प्रदायकं कलौमलौघभारहारि सर्वतीर्थनायकं सुमस्य कच्छ नक्रचक्रचक्रवाक शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि माता नर्मदे महागभीरनीरपूरपापदूतभूतलं वनत्समस्तपातकारि दारितापदाचलं जगल्लये महाभये मृकुण्डसूनो हर्म्यदे त्वदीयपादपङ्कजं नमामि माता नर्मदे गतं तदैव मे भयं मृकुण्डुवीक्षितं यदा मृकुण्डसूनशौनकासुरारिसेवि सर्वदा पुनर्भवाब्दजन्मजम्भवाब्द दुःखवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि माता नर्मदे अलक्ष्यलक्ष किन्नराम आसुरादिपूजितं सुलक्षणीरतीरधीरपक्षिलक्षपूजितं वसिष्ठशिष्ठपिप्पलादिकर्ममादिशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि माता नर्मदे सनत्कुमारनाचिकेत कश्यपात्रिषट्पदै धृतं स्वकीयमानसेषु नारदादिसटपदै रवीन्दुरन्ति देवदेव राजकर्म शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि माता नर्मदे अलक्ष्यलक्ष्यलक्षपापलक्षसारसायुधं ततस्तु जीवजन्तु तन्तुभुक्तिमुक्तिदायकं विरञ्चि विष्णुशङ्करं स्वकीयधाम वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि माता नर्मदे अहोमृतं श्वनं श्रुतं महेशकेशजातटे किरातसूतवाडवे सुपण्डिते सटे नटे दुरन्तपापतापहारि सर्वजन्तु शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि माता नर्मदे इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेवं ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा सुलभ्य देह दुर्लभं महेशधाम गौरवं पुनर्भवानरान वै विलोकयन्ति रौरवम् ॐ नर्मदायै नमः प्रातर्नर्मदायै नमो निशिः नमस्ते नर्मदे देवीः त्राहि मां भवसागरात् नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर। आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या भावी आयुष्याबद्दल। अन्नपूर्णा, सरस्वती आणि लक्ष्मी या तिन्ही देवींचा वास तुमच्यावर असावा, आशीर्वाद तुमच्यावर असावा अशी आमच्या सगळ्यांची सदिच्छा तुम्हाला देते। आणि आजची आपली ही जी काही यशोगाथा आहे तर हा कार्यक्रम इथेच थांबवूया। सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।